परमिट रूम आणि बिअर बार व्यावसायिकांवर शासनाने लादलेल्या अन्यायकारक व्हॅट करवाढी विरोधात आज जिल्हाभरातील परमिट रूम धारकांनी आपले हॉटेल्स आणि बार बंद ठेवत तीव्र निषेध व्यक्त केला। परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीने खामगाव शहर पोलीस स्टेशनपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला। यामध्ये मोठ्या संख्येने व्यावसायिक सहभागी झाले। परमिट रूममधील मद्य विक्रीवर 10% वाढवलेला व्हॅट रद्द करण्यात यावा अशी मागणी आहे। तसेच शासनाने फर्स्ट पॉइंट टॅक्स लागू करावा आणि परमिट रूम नूतनीकरणाची वाढलेली फी कमी करावी असा ठाम आग्रह आंदोलकांनी धरला। या वाढीमुळे परवानाधारकांना मोठा आर्थिक फटका बसत असून ग्राहकांवरही अतिरिक्त दराचा भार येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की आजचा जो बंद आहे पूर्ण महाराष्ट्र बंद आहे। महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम धारक, वाईन बार धारक आज शासनाने जे विविध प्रकारचे या 2-2.5 महिन्यामध्ये आम्हाला टॅक्स वाढवलेले आहेत त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण महाराष्ट्र बंद असून त्या महाराष्ट्रामध्ये आमचा बुलढाणा सुद्धा जिल्हा पूर्ण परमिट रूम बंद आहे। मागण्या काय तुमच्या? मागण्या आमच्या अशा आहेत की आम्हाला जो 10% कर वाढवलेला आहे तो आमच्या निव्वळ नफ्यामधून चाललेला आहे। दुसरी गोष्ट जी आमची नूतनीकरणची फी असती ही दरवर्षी 5 ते 3% वाढत असते, यावर्षी ती 15% वाढवलेली आहे। आणि सध्याच पाहत असाल तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये की शासनाने 60% दारूचे भाव वाढवलेले आहेत। आपल्याला या गोष्टी माहित असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 ते 24 हजार परमिट रूम धारक आहेत। त्याच्यामध्ये कामगार 18 ते 20 हजार कामगार आहेत। याच्यावर किती मोठ्या गोष्टी अवलंबून आहेत। आणि आज शासनाचं आज एक परमिट रूम धारक 2.5 ते 3 हजार रुपये रोजचं व्हॅट टॅक्स भरतो। तर याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही, 22,000 गुणिले 2500 किती रुपये नुकसान आज शासनाचं आहे। आज संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद असून आम्ही शासनाचा निषेध करत आहोत।